नमस्कार मंडळी, यंदा रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्ट वार शनिवार या दिवशी आलेला आहे आणि नारळी पौर्णिमा हा सण रक्षाबंधन हे दोन्ही जे सण आहे ते मागे पुढे आलेले आहेत। तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रकिनारी राहणारे सर्व नागरिक समुद्राची पूजा करत असतात आणि मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो। या दिवशी कोळी बांधव समुद्रकिनारी जाऊन पूजा करत असतात आणि एक नारळ अर्पण करत असतात। तर काही ठिकाणी समुद्र या तलावात किंवा समुद्र ठिकाणी जाऊन सोन्याचे नारळ अर्पण केले जातात। तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरात नारळाची वडी, लाडू, चिक्की हे पदार्थ बनवत असतात। या दिवशी नारळाचा भात बनवून समुद्रात राहणाऱ्या माशांना टाकला जातो, खाऊ घातला जातो। या दिवशी कोळी बांधव हा पौर्णिमा सण मोठ्या थाटामाटात आणि हा सण साजरा करून व्रत देखील करत असतात। या दिवशी नारळापासून बनवलेले खाद्यपदार्थ तयार करून हेच खाल्ले जातात, कारण नारळी पौर्णिमा कोळी समाजाच्या श्रद्धा व समुद्र पूजेचा सण म्हणून ओळखला जातो। या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आणि समुद्राशी असलेले नाते जपण्याचे व सुरक्षिततेसाठी वरदान मागण्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे, कारण नारळ हे शुभ आणि सर्जनशीलतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। या दिवशी समुद्रदेवाची पूजा केली जाते। नारळ अर्पण करून वरुण देवाला प्रसन्न करण्याची प्रयत्न केला जातो, कारण नारळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। म्हणून या दिवशी नारळाला इतकं महत्त्व का दिले गेलेलं आहे, कारण या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणत असतात। म्हणून आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी धनप्राप्तीसाठी, यशप्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे। म्हणून या श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी अशा ठिकाणी आपल्याला एक नारळ अर्पण करायचा आहे। हा नारळ अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, 7 जन्माचे पिढ्याचे दारिद्र्य हे संपेल व घरातील सर्व सदस्याची, मुलाची, पतीची खूप प्रगती होईल व घरातील दारिद्र्य, जुने पुराणे दोष, नकळत कळत झालेले त्रास, दुःख हे कायमचे नष्ट होईल। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र लिहायला विसरू नका। तर पहा, सर्व शुभ मांगलिक कार्यामध्ये नारळाचा उपाय केला जातो। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही ठिकाणी घरात नारळ हा बांधला जातो। योग्य ती पूजा करून नारळ हा माता लक्ष्मीला अर्पण केला जातो। हा उपाय केल्याने लक्ष्मी सदैव आपल्यावर प्रसन्न राहते। घरामध्ये पैसा हा खेळू लागतो, संसार सुखाचा होऊ लागतो, घरातील सर्व कार्य सफल होतात, सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होत असतात। तर हा उपाय करत असताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये हा उपाय करू शकता। तर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जाते, कारण हे श्रीफळ जे आहे हे माता लक्ष्मीला अर्पण केले जाते। त्याचबरोबर या नारळाची आपल्या घरामधून नजर उतरवली जाते आणि दरवाजातसुद्धा फोडले जाते। इतकं नारळाला महत्त्व दिलं गेलेलं आहे। कोणतेही मंगल कार्य असेल किंवा शुभ कार्य असेल, हे नारळाशिवाय अपूर्ण मानले गेलेले आहेत। वास्तुशांती किंवा कोणतीही आपल्या घरातील पूजा असेल, मांगलिक कार्य असेल, त्यामध्ये नारळ आवर्जून ठेवला जातो। नारळातील जो पांढरा भाग आहे, त्याचबरोबर जे पाणी आहे, हे चंद्राच्या संबंधित म्हणून ओळखला जातो। हा चंद्र ग्रहाद्वारे ओळखला जातो। चंद्र हा मनाचा कारक म्हटला जातो। नारळ जे आहे हे त्रिदेवांचे रूप म्हटले गेलेले आहे। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत। म्हणून हा उपाय जो आहे हा सकाळी नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमधून एक वेळ तुम्ही कधीही करू शकता। तर पहा, नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ आपल्याला हा उपाय जो आहे हा कशासाठी करायचा आहे। तर पहा, हा नारळाचा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी लाभू लागते। त्याचबरोबर घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते, घरातील वातावरण शुद्ध होत असते, घराच्या अडचणी ज्या आहेत त्या कमी व्हायला लागतात, घरात दुःख, दारिद्र्य, गरिबी वाटायला येत नाही, घरामध्ये आपल्या अखंड लक्ष्मी नांदत असते, घरामधील जे दोष आहे, नकारात्मकता आहे किंवा शत्रुतास आहे तो सुद्धा दूर होत असतो आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी आर्थिक समस्या आहे किंवा पैशाची समस्या आहे किंवा घरामध्ये आजारपण भरपूर वाढलेला आहे, या समस्येचं निवारण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे।
तर पहा, आपल्या घरामध्ये जो पैसा आहे हा पैसा घरामध्ये येतो पण घरामध्ये टिकत नसेल, किंवा आजारपण आहे घरामध्ये, सतत आजारपण येत असेल, किंवा घरामध्ये एकाला आजार झाला की दुसऱ्याला आजारपणामध्ये पैसा जो आहे हा खर्च करावा लागत असेल, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी पैसा आहे हा टिकत नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहत नाही. तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आणि पैसा हा आपल्या घरामध्ये येऊ लागावा, त्याचबरोबर घरामध्ये पैसा जो आहे हा टिकून राहावा. तर पहा, तुम्ही भरपूर मेहनत करत असता, त्या मेहनतीचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं. लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी आणि आपल्या घरातील जी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, ती दूर होण्यासाठी हा प्रभावी उपाय म्हटला जातो. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरातील स्त्रिया हा उपाय करत असेल तर त्यांच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. आर्थिक समस्या ह्या लवकरात लवकर दूर होत असतात. तर पहा, कोळी बांधव जे आहे ते समुद्रकिनारी जातात आणि समुद्राची विधिवत हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळून दिवा लावून शुद्ध तुपाचा पूजा करत असतात आणि एक नारळाला कलावा धागा बांधून 5 वेळा हा नदीला किंवा एखाद्या समुद्रामध्ये अर्पण केला जातो. तर पहा, बरेच जणांच्या गावामध्ये जवळपास नदी राहत नाही, नदीमध्ये हे नारळ विसर्जन करणं शक्य होत नाही. त्यासाठी हा उपाय जो आहे हा खूप प्रभावी उपाय घरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तर पहा, ज्यांच्या जवळपास नदी आहे तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावून अगरबत्ती धूप, त्याचबरोबर माशांना एखादा गोड पदार्थ, पेढा किंवा एखादा रव्याचा पेढा असेल किंवा खीर असेल तर पक्ष्यांना, त्याचबरोबर नदीमध्ये जे माशा आहेत तर त्यांना खाऊ घालावे आणि एक नारळ अर्पण करावा. समुद्राला तुम्ही जेव्हा नारळ अर्पण करता तेव्हा वरुण देव तुमच्यावर प्रसन्न होत असतात. तर नारळाचा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील सर्व दारिद्र्य, गरिबी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. म्हणून या दिवशी आपल्याला लवकरात लवकर उठायचं आहे. म्हणून या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल, 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाचे किंवा या दिवशी लाल रंगाचे वस्त्र किंवा साडी परिधान करायची आहे. तर हा जो दिवस आहे हा दिवस माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू आणि माता पार्वती आणि शिव यांच्याशी संबंधित आहे. हा दिवस त्यांना समर्पित केला जातो. या दिवशी सर्व देवाची एकत्रित पूजा केली जाते. तर इथे उपाय करण्यासाठी आपल्याला इथे एक पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. तर या दिवशी जर तुम्हाला एकाक्षी नारळ जर मिळालं, एका डोळ्याचं जे नारळ आहे ते जर तुम्हाला मिळालं तर आवर्जून एकाक्षी नारळ घेऊन यायचं आहे. जर तुम्हाला शक्य झालं नाही तर या दिवशी तुम्ही पाण्याचे नारळ, साधे नारळ घेतले तरीही चालेल. त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या अगोदर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. एक तांब्याचं ताट आपल्याला इथे घ्यायचं आहे. तांब्याच्या ताटाला आपल्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावर एक नारळ जे आहे आणलेलं पाण्याचं ते ठेवायचं आहे. त्यानंतर या नारळाला आपल्याला कलावा धागा जो आहे हा 5 वेळा गुंडाळायचा आहे आणि या नारळाची पूजा आपल्याला हळदी कुंकू, त्याचबरोबर या दिवशी गुलाबाचं फूल जर तुम्हाला मिळालेलं असेल तर गुलाबाचं फूल अर्पण करावं किंवा पिवळ्या रंगाचे झेंडूचे फुले अर्पण केले तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 लवंग, त्याचबरोबर 2 वेलचीसुद्धा टाकायचे आहेत, जे माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्यासाठी टाकली जाते. आणि त्यानंतर या नारळामध्ये आपल्याला जे ओटीचं साहित्य आहे तर ओटीचं साहित्य यामध्ये टाकायचं आहे. 1 रुपयाचं नाणं देखील यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथे एक लाल पीस घ्यायचा आहे आणि पीसवर हे सर्व साहित्य आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर या नारळाची आपल्याला अगरबत्ती, धूप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे. तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा किंवा 1 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर या दिवशी माता लक्ष्मीची आरती आपल्याला म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील संपूर्ण दारिद्र्य, गरिबी, त्याचबरोबर कितीही जुना त्रास तुम्हाला असेल किंवा तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं असेल, मन शांत राहत नसेल तर माता लक्ष्मीला जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा सांगावी.
तर सकाळी तुम्ही पूजा केली असेल किंवा संध्याकाळी ही पूजा तुम्ही केलेली असेल तर सकाळ ते संध्याकाळ रात्रभर हा नारळ आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहे एका तांब्याच्या ताटामध्ये. त्यानंतर आपल्याला हे नारळ जे आहे तर हे नारळ आपल्याला उचलायचं आहे दुसऱ्या दिवशी आणि याची आपल्याला पोटली तयार करायची आहे. पोटली तयार केल्यानंतर ही जी पोटली आहे तर मुख्य दरवाजा जिथे आहे तर आपण घरामध्ये प्रवेश करत असतो त्या डाव्या साईडला ही पोटली जी आहे ती बांधायची आहे. म्हणजे आतून आपण जेव्हा बाहेर जातो त्या उजव्या साईडला आपल्याला ही पोटली जी आहे ती बांधायची आहे. असा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी बरोबरच अष्टलक्ष्मी वास करेल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घरामध्ये पैसा जो आहे हा येऊ लागेल. तर ही जी पोटली आहे ही दर पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने पूजाविधी करून आपल्याला दर पौर्णिमेला अशाच पद्धतीने स्वच्छ जे लाल वस्त्र आहे ते धुवायचं आहे किंवा तुम्ही नवीन आणू शकता. हे जे पीस आहे हे धुवून परत यामध्ये ह्या वस्तू टाकून पूजा करावी. ज्या खराब झालेल्या वस्तू आहेत तर दर पौर्णिमेच्या दिवशी ज्या वस्तू खराब झालेल्या आहेत त्या बदलायच्या आहेत आणि त्याची अशीच पूजा दर पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. ज्यामुळे पहा घरामध्ये पैसा येऊ लागतो आणि घरामध्ये पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्या असेल, अडचणी असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल ती दूर होत असते. म्हणून हा उपाय करून पहा ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.